सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा 72,755 घरगुती गणपती आहेत, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे 32 गणपती विराजमान झालेले आहेत. होणार आहेत गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आता पोहोचलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72,000 पेक्षा जास्त गणपती आता घरोघरी विराजमान होणार आहेत. तशाच पद्धतीने 32 पेक्षा जास्त ही सार्वजनिक मंडळे आहेत, तेथे देखील गणपती विराजमान होणार आहे. आणि काही 2च दिवसांवर गणेश चतुर्थी आहे आणि त्याच अंदाने सध्या गणेशाळांमध्ये लगबग पाहायला मिळते आहे. गणरायाला सजवण्यासाठी देखील काही गणपती शाळा आहेत त्या आता रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मूर्तिकार देखील आहेत, ते आता अंतिम टप्प्याचं जे काम आहे ते जे डोळे उघडण्याचं असतं ते काम आपल्याला करायला पाहिजे. आपल्यासोबत काही मूर्तिकार आहेत. काय सांगाल, येते सध्या अंतिम टप्प्यात काम सुरू आहे? आपला गणपती 2 दिवसावर आलेला आहे आणि आता सध्या सगळीकडे सगळ्या गणपती शाळेत एकच लगबगीचं वातावरण आहे. जे आता काम लवकरात लवकर दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेऊन आपले मूर्तिकार, पारंपरिक मूर्तिकार, जो आपल्या गावागावात जो शेतकरी वर्ग असतो त्या शेतकरी वर्गाला परवडणारा गणपती आपला तो मूर्तिकार देतो, पारंपरिक मूर्तिकार. तो आज त्या कामाच्या गडबडीत आहे. त्यांना वेळेवर मूर्ती त्यांना देण्यासाठी हा सकाळपर्यंत पहाटेपर्यंत हे काम चालू आहे. 72,000 पेक्षा जास्त गणरायांच्या गणेश मूर्ती ह्या घरोघरी आता विराजमान होणार आहेत. कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.